नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे गारगे. आमच्या गावी ह्याला म्हणतात भोपळ्याचे घाऱ्या आणि आमच्या गावी हे पण म्हणतात भोपळ्याचे वडे. नावं वेगळी वेगळी पण करण्याची पद्धत एकच. चला तर बनवूया भोपळ्याचे घारगे. भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत. हा भोपळा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे काप केलेले आहेत. हे गूळ, हे पाणी, तेल, तीळ, हे जायफळ, हे तांदळाचं पीठ, गहूचं पीठ आणि हे बेसन टाकणार आहोत कारण की गूळ वितळल्यावर त्याचं पाणी होतच. भोपळ्याचे काप आणि गूळ झाकण ठेवून हे शिजवून घेऊया. पहा, गूळ चांगला वितळलेला आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. या पिठामध्ये हे जायफळ टाकून हे सगळं आपण मिसळून घेऊया. आता आपण भोपळा आणि गुळाचं मिश्रण पिठामध्ये मिक्स करून हे चांगलं मळून घेऊया. पीठ मळून घेते. पीठ चांगलं मळलेलं आहे. माझी आजी नेहमी सांगते की वडे कायम थापून बनवायचे, म्हणून मी या छोट्या तांब्याला कपडा बांधून घेतलेला आहे. चला तर मग बनवूया. कापडाला चिटकू नये म्हणून आपण थोडं पाणी लावून घेऊया आणि गोल आपण थापून घेऊ. लावूया. आपण वडे तळून घेऊया. आता आपण पलटूया. ह्याच प्रकारे आपण बाकीचे वडे थापून घेऊया. छान तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तयार आहे घाऱ्या, घारगे, वडे, काही बना. टेस्ट सेमच, रेसिपी पण सेम. तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या संक्रांतीला. यम्मी. तुम्ही पण या खायला. बाय. थँक्यू. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.